नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाय गाय यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम व्लॉग्समध्ये. तर जसा काठवटचा व्हिडिओ सगळ्यांना फार 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 आवडला होता, तसंच आपण एक नवीन अजून गोष्ट ॲड केली आपल्या किचनमध्ये. तर ती गोष्ट कोणती आहे, काय आहे आणि त्याची सीझनिंग आपण कशी करतोय त्याचा हा प्रोसेस व्हिडिओ आहे. तर शेवटची जी स्टेप आहे ती स्किप करू नका. आणि तुम्हाला जर ही सीझनिंगचा प्रोसेस आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हालाही तुमच्या किचनमध्ये असा प्रॉडक्ट ठेवायचा वाटेल का, असं नवीन दगडी खलबत्ता आहे जो आम्ही कोल्हापूरवरून येताना घेतला आहे. तर आता ह्याला प्री सीझनिंग म्हणजे याची सीझनिंग कशी करायची, पूर्णपणे वापरण्यात घ्यायच्या आधी ह्याची सीझनिंग कशी करायची ते आपण बघूया. सीझनिंग का करावी लागते मी तुम्हाला सांगते. आता हा नवीन आहे, तर बघा तुम्ही हे बोटावर पाहू शकता की कसे त्याची म्हणजे घाण आहे ती लागलेली आहे, धूळ बसलेली आहे त्याच्यावर. तर आपल्याला म्हणून ही सीझनिंग करावी लागते, कारण की आपण एखादी गोष्ट चेचतो तर आपण त्यानंतर धुवून घेत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ही सीझनिंग करावी लागते. पाहूया आपला सीझनिंगचा प्रोसेस पूर्ण कसा होणार आहे. की 1 तासभर आपले जे कोणतेही दगडाची वस्तू आहे ती भिजवून ठेवायची. तर आपण ह्यात असा व्यवस्थित बसतो का पाहूया. हा व्यवस्थित असा बसतो. आणि आपला परत मग हे पण बघूया बसतं का. हां, तर अशा प्रकारे आपलं हे दोन्ही गोष्टी. तर मंडळी तुम्ही बघू शकता की 1 तास मी ह्याला भिजत घातलं आहे खलबत्त्याला. तर बघा ह्याच्यामध्ये अशी म्हणजे तुम्हाला असं दिसेल का, हे बघा किती घाण आहे. तर आपल्याला असं वाटतं की नाही काही, पण त्याच्या आतमध्ये त्याचे जे खाचे असतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी हे असतात. पाण्याच्या वर बघा त्याची घाण येते. तर आपण असं समजू शकतो की म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपल्याला हे भिजवून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा 1 तास भिजवलेला खलबत्ता आहे आणि आपण ह्याला परत प्री सीझनिंगचे पॉईंट 2 आहे की हा जो भात आहे भिजवलेला, हा ह्याच्यामध्ये आपण चेचून घ्यायचा आहे, व्यवस्थित बारीक करायचा आहे. थोडा जाडा मोठा राहिला तरी चालेल आणि बारीक करून आणि मग त्याला आतून बाहेरून स्क्रब करायचं आहे. सो व्हिडिओग्राफर मीच आहे म्हणून मी तुम्हाला सगळं करताना नाही दाखवू शकत, पण जेवढं. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे तांदूळ जे होते भिजवलेले ह्याच्यामध्ये त्याची हे केलेली आहे. बघूया आपण ते कसं झालं आहे. तर एवढं बारीक साधारण त्याची कन्सिस्टन्सी आहे. आणि म्हणजे ह्याच्यापेक्षा पण करू शकतात, पण हे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतं तर तुम्हाला सांगेल मी की हे आमच्या आईंच्या माहेरचे तांदूळ आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे असं आहे. तर आपल्याला हे काय करायचं आहे, ह्याच्याने पूर्ण खलबत्ता जो आहे तो स्क्रब. मी ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छा आहे की मला एक गोष्ट नव्याने कळाली, मला माहीत नव्हतं. मला हे माहिती आहे की आपल्याला जर पितळची भांडी जर धुवायची असतील तर पहिले आपण लिंबू आणि मीठ वापरू शकतो. पण आईंनी मला एक नव्याने गोष्ट सांगितली की पहिले जेव्हा भांडी घासायला काही नव्हतं तर भाताचा कोंडा यूज केला जायचा. तर तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का, नक्की कमेंट करून सांगा. अशा कोणत्या अजब गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत, आता होत नाहीत. तर हे असं व्यवस्थितपणे आपण हे खाली काढून घेतलं आहे. तर मित्रांनो, तांदळाने धुतल्यानंतर आपला खलबत्ता हा असा दिसतोय. आणि आपली 3rd स्टेप आहे सीझनिंगमध्ये की आपण लसूण आणि खडा मीठ ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित चेचून परत त्याला एक आजूबाजूने घासून ह्याला खलबत्त्याला पूर्ण बाजूने घासून पुन्हा एकदा ह्याची सीझनिंग करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही ह्यात असं पाहू शकता की आपण लसूण आणि मीठ जे टाकलं आहे त्याचं मिश्रण असं झालं आहे, थोडंफार जाड बारीक असं आहे, म्हणजे अगेन एका स्क्रबसारखं झालं आहे. तर आपण हे जे खलबत्ता आहे ह्याला पुन्हा स्क्रब करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आहे. तर हे आपण असं, म्हणजे काय होतं की बारीक बारीक खाच्यांमध्ये जर कुठेतरी राहिलं असेल काही तर ते आपण 2-3 वेळा 2-3 प्रोसेसनी आणि जी नॅचरल क्लेन्झर आहे किंवा अँटीबायोटिक्स आहे त्याच्याने ह्याची सीझनिंग करून घेतो. तुम्ही पाहू शकता लसूण वगैरे हे 3 स्टेप सीझनिंगचे झाल्यानंतर आपलं किती छान असा खलबत्ता स्वच्छ झाला. मी तुम्हाला दाखवते हे परत एकदा टेस्टिंग करून. छान लाईट आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल. आपण ह्याची लास्ट स्टेपला जाणार आहे सीझनिंगच्या.
तर आपण काय करणार आहे मंडळी की आपण हळद आणि तेलचं जे मिश्रण आहे हे बघा, हे आपण या खलबत्त्याला पूर्णपणे हळद आणि तेलने पुसून घेणार आहोत. तेल लावून झालेलं आहे आणि हे तेल जेव्हा हे तुम्ही सनड्रायला सुद्धा ठेवू शकता, पण मी घरातच ठेवणार आहे, बाहेर नाही ठेवणार आहे. तर बघूया. तर मंडळी, आपलं शेवटी तेल आणि हळदीने सुद्धा हे सीझनिंग करून झालं आहे आणि मग त्यानंतर हे त्याच्यामध्ये तेल मुरत नाही म्हणून मी ते धुवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता की कसा प्रॉपर ब्लॅक रंग आला आहे. ह्याच्या आधी आपला जो खलबत्ता होता तो थोडासा व्हाईटिश ग्रेइश कलरमध्ये दिसत होता आणि आता प्रॉपर ब्लॅक रंग आला आहे. हे मी यूजही केलं, ह्याच्यामध्ये मी आलंही चिचलं होतं. सो काहीच म्हणजे असं की त्याच्यामध्ये कचकच किंवा घाण अशी राहिलेली नाही आहे. बघा, सुंदर असा रंग आला आणि व्यवस्थित सीझनिंग आपल्या ह्याची झाली आहे. आपला खलबत्ता रेडी टू यूज झाला आहे. तर तुम्हाला हा सीझनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.